मित्रांनो नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो नरेंद्र मोदींनी पाकिस्तान सोबत एक मोठा खेळ केलेला आहे आणि ते खेळ पाहिल्यानंतर पाकिस्तानचे लोक जे रडायला लागलेत, जे काही व्हिडिओज पाकिस्तानी जनता भारतासोबत शेअर करते ते पाहून खरंच मनाला दुःख होतंय की मोदींना हे करायला नाही पाहिजे होतं यार। मिसाईल सोडायच्या पहिला एक वॉर्निंग तर द्यायची होती, कारण 7 मेच्या दिवशी तुम्ही घोषणा केली होती की भारताच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल्स हे सरकारी अधिकारी राबवणार आहेत। लोकांना युद्धाच्या वेळी कसं स्वतःला वाचवायचं आणि अधिकारी किती जलद गतीने काम करू शकतात हे पाहण्यासाठी मॉक ड्रिल्स करवण्यात येणार होत्या। पण पाकिस्तानच्या जनतेला आणि लष्कराला असं वाटत असेल की भारत अजून युद्धाची तयारी करतोय, लोक स्वतःला वाचवण्यासाठी मॉक ड्रिल्सची टेस्टिंग करून पाहत आहेत। पण त्याच रात्री म्हणजे 7 मेच्या जवळपास एक 1:30 ते 2च्या आसपास प्रिसाइज टायमिंग बोलायची म्हटली तर प्रेस कॉन्फरन्समध्ये लष्कराने जी टायमिंग दिली आहे ती 1:05 पाकिस्तानमधील LOCच्या जवळच्या 9 ठिकाणांवर 24 मिसाईल्स भारतीय सेनेने वायुदलाने दागलेल्या आहेत आणि त्यात जवळपास 100 आतंकवादी मारले गेलेले आहेत। आणि याहून सगळ्यात मोठी बातमी, जो जैश ए मोहम्मदचा प्रमुख आहे मौलाना मसूद अझर, त्याच्या परिवारातील कुटुंबातील 10 लोक आणि त्याच्या जवळचे 4 प्रमुख जे सहकारी होते ते मारले गेलेले आहेत। आणि सहकारी म्हणण्यापेक्षा जिहादी आतंकवादी म्हणा त्यांना, हे एकूण 14 लोक, त्यात काहीतरी छोटे मुलं पण होते असं म्हणलं जातं। तर एकूण एक 100च्या आसपास आकडा आहे आतंकवाद्याचा, जो या ऑपरेशन सिंदूरमध्ये मारले गेलेले आहेत। आता मित्रांनो, ऑपरेशन सिंदूर हा शब्दसुद्धा किती महत्त्वाचा आहे आपल्याला समजून घेतलं पाहिजे। ज्या आतंकवाद्यांनी, ज्या इस्लामी जिहाद्यांनी आपल्या हिंदू बांधवांना त्यांचा धर्म विचारून त्यांची पॅन्ट काढून त्यांची सुनता झाली आहे का नाही हे चेक केल्यानंतर त्यांच्या कपाळात गोळी घातली, त्यांना उत्तर म्हणून या ऑपरेशनचा जे नाव आहे ते ऑपरेशन सिंदूर हे ठेवण्यात आलेलं आहे। सिंदूर, ज्या महिलांच्या पतींना त्या आतंकवाद्यांनी मारलं आणि महिलेने जेव्हा त्यांना मृत्यू मागितली की माझ्या नवऱ्याला तर मारलं तर मलाही मारून टाका, तेव्हा त्यांनी काय म्हणलं होतं की जाके मोदी को बताना। त्या महिलेने मोदींना सांगितलंय आणि मोदींनी पाकिस्तानच्या जिहादी आतंकवाद्यांना ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून हे कडक उत्तर दिलेलं आहे। आणि पाकिस्तानची आर्मी आणि जनतेची जी एक प्रतिक्रिया मी पाहतोय ते पाहून मनाला फार आनंद होतोय। आणि सौभाग्याने म्हणजे मी रात्री जागीच होतो जेव्हा हे व्हिडिओज यायला लागले, तेव्हा सुरुवातीला विश्वास नाही बसला, पण जेव्हा आपल्या भारतीय लष्कराच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरून ही घोषणा करण्यात आली की ऑपरेशन सिंदूर नावाचं ऑपरेशन आम्ही राबवलेलं आहे आणि जवळपास 9 एक आतंकवादी जे एक हेडक्वार्टर्स होते पाकिस्तानमध्ये त्यांना टार्गेट करण्यात आलेला आहे। आणि मित्रांनो, अजून एक हा जो मिशन आहे ऑपरेशन सिंदूर हा फक्त फेज 1 होता, अजून ह्याच्या पुढे कारवाई केली जाणार आहे। आणि हे मी कशाच्या बळावर बोलतोय, माझी माहिती कुठून येते हे सांगण्यापूर्वी सगळ्यात अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी, आपले रक्षा मंत्री राजनाथ सिंग, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, गृहमंत्री अमित शाह आणि सर्वच सेना दलाचे प्रमुख आणि विशेष करून ज्यांना आपल्याला धन्यवाद केलं पाहिजे ते आपले नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर अजित डोवाल, या सर्वच लोकांना मनपूर्वक शुभेच्छाही द्यायच्या आहेत आणि आभारसुद्धा मानायचे आहेत की तुम्ही पाकिस्तानला योग्य ती शिक्षा दिली आणि जवळपास 100 आतंकवाद्यांना मारून टाकलं। त्यांच्या मुळावर यावेळी भारतीय सेनेने हल्ला केलेला आहे। आणि मित्रांनो, खरं तर नरेंद्र मोदी यांच्यावर जे लोक शंका करत होते ना, त्यांना हा कडक उत्तर आहे। पाकिस्तानी सेना, जनता आणि इतर त्यांचे हितैषी जे इतर देशांमध्ये बसलेले आहेत आणि पाकिस्तानचा नरेटिव्ह चालवतात त्यांना तर हे उत्तर आहेच। पण आपल्या भारतामध्ये, ज्याला आपण 0.5 फ्रंट वॉर म्हणतो, की भारतामध्ये जे लोक पाकिस्तानची चाटुकारिता करतात आणि भारतीय सेनेवर, भारतीय सरकारवर, भारतच्या जमिनीवर राहून त्याचे रिसोर्सेस वापरून भारताच्या विरोधात काम करतात, त्यांना हे उत्तर आहे। आणि याची यादी फार लांब आहे। विशेष करून तो काशीमधला नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लोकसभेत उभा राहिलेला अजय राय, काँग्रेसचा व्यक्ती, जो रफेलची एक होती ना भावलीगत विमान घेऊन त्याला लिंबू आणि मिरची बांधून जो खिल्ली उडत होता भारतीय सेनेची, की हे विमानं फक्त लिंबू आणि मिरची बांधून ठेवलेले आहेत, यांच्यात काहीही क्षमता नाही आहे, त्या अजय रायला हे कडक उत्तर आहे। त्या संजय राऊतांना हे उत्तर आहे। आणि जे लोक नरेंद्र मोदी यांच्यावर प्रश्न उचलत होते की नरेंद्र मोदींमध्ये हिंमत नाही आहे, भारतीय सेना काहीच करणार नाही आहे, पाकिस्तानी जनतेला विचारा नरेंद्र मोदींनी काल रात्री काय केलेलं आहे।
त्या लोकांचे व्हिडिओज पाहून त्या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी जनता अल्लाहू अकबर हमारी मशीद शहीद हो गई आणि जीव वाचवण्यासाठी जे लोक पळत होते ना गाडीवर बसून बसून, इतर लोक शेतामध्ये पळत सुटले, ते व्हिडिओ स्क्रीनवर लावतो मी, पाहून तुम्हालाही आनंद होईल. ते व्हिडिओ पाहिल्यानंतर कळतं की नरेंद्र मोदींची ताकद किती आणि पाकिस्तानमध्ये किती ताकद आहे की 24 मिसाईल्स भारतने त्यांच्या जमिनीवर सोडल्या आणि एकही मिसाईलला खाली पाडण्यात पाकिस्तान यशस्वी झालेला नाही आहे. इतकी यांची लष्करी ताकद आहे. आणि हे लोक मग भारतीय सेनेला आणि सरकारला जे धमकी देत फिरतात ना की तुम्ही आमच्यावर अटॅक करून दाखवा, पाकिस्तान सेना तुम्हाला प्रत्युत्तर करेल, आम्ही तुम्हाला जिवंत सोडणार नाही, गजवाए हिंद करू. अरे गजवाए हिंद सोडा, तुम्ही शहरांना वाचवण्यास सुद्धा सक्षम नाही आहात. तुमची जनता अल्लाहू अकबर करत करत पळत सुटली आहे, त्यांना पॅन्ट पकडून पळावं लागलंय. तुमचा आसिम मुनीर एकही वक्तव्य देण्यासाठी बाहेर नाही आला. आज तुमचे मंत्री इकडे तिकडे न्यूजवर फिरतायत ग्लोबल मीडियामध्ये की भारताने आम्हाला मारलं, भारताने पहिला हल्ला केला. हे याद राखावं, भारताने पहिला हल्ला नाही केला आहे. तुम्ही लोकांनी पोसून सगळं जे आतंकवादी लोकांना एक तयार केलं आहे आणि त्यांनी पहलगाममध्ये जो हल्ला केला त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सेनेने हा हल्ला केलेला आहे. आणि मित्रांनो, जसं मी म्हणालो की हे संपलेलं नाही आहे, ही फक्त सुरुवात आहे, हा फेज 1 आहे. आणि याची जी हिंट आहे, जेव्हा हल्ला झाला पाकिस्तानच्या 9 आतंकवादी ठिकाणांवर आणि मेलेल्या लोकांचा नमाजे जनाजा ज्याला हे लोक म्हणतात, आणि हे वाचायला सुरुवात केली लोकांना, जे गाडण्याची प्रथा असते या इस्लामिक लोकांच्या पारंपरिक पद्धतींमध्ये, तर या लोकांनी जेव्हा ही पद्धत सुरू केली तर त्याच दरम्यान पहाटेच्या वेळी आपले जे 28वे लष्कराचे प्रमुख होते मनोज नरवाणे यांनी एक ट्विट केलं. त्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं की अभी पिक्चर बाकी है. आणि जेव्हा मी हे ट्विट वाचलं तेव्हा मला वाटलं की आय थिंक काहीतरी पॅरोडी अकाउंट असेल किंवा फेक अकाउंट असेल, पण जेव्हा चेक केलं तेव्हा हा ऑफिशियल अकाउंट होता. आणि विचार करा, आपले 28वे लष्करी प्रमुख जेव्हा म्हणतायत की पिक्चर अभी बाकी है, त्यावरून आपल्याला समजलं पाहिजे की अजून मोठ्या घडामोडी होण्याच्या बाकी आहेत. आणि केवळ हे एकच ट्विट नाही आहे ज्याच्या बलबुत्यावर मी हे क्लेम करतोय की अजून हल्ला हा बाकी आहे आणि हा फेज 1 होता. सेकंड, जे आपले लष्कराने जी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली पहाटेच्या वेळी, जेव्हा ही सर्व कारवाई झाली आणि लष्कराने एक ट्विट केलं की आमचं जे जस्टिस आहे ते दिलं गेलेलं आहे आणि ज्या लोकांना मारलं गेलं त्यांचा बदला आम्ही घेतलेला आहे, त्याची प्रेस कॉन्फरन्स करण्यासाठी भारतीय सेनेकडून आपले परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री, लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी आणि हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंग या तिघांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली. आणि त्यातल्या कर्नल सोफिया कुरेशी या ब्रीफिंग करत होत्या की कोणकोणत्या ठिकाणी लष्कराने हल्ला केलेला आहे, वायुदलाने मिसाईल्स सोडलेले आहेत. तर त्यात एक इमेज होती जी की अत्यंत महत्त्वाची होती आणि प्रत्येकाला त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. जेव्हा आपल्या कर्नल या ब्रीफिंग देत होत्या त्यावेळी त्यांनी एक PPTमध्ये एक मॅप लावलेला होता. त्या मॅपच्या बाजूला 21 आतंकवादी जागांची लिस्ट होती, ज्यातले जवळजवळ 10 जागा या लाल अक्षरांमध्ये लिहिलेल्या गेलेल्या होत्या. त्यावरून लाल या रंगाचा अर्थ हा होता की या 10 जागांवर लष्कराने हल्ला केलेला आहे, मिसाईल सोडली आहे. पण इतर जे 11 जागांची यादी होती ती काळ्या अक्षरात होती, म्हणजे या जागांवर हल्ला झालेला नाही आहे आणि या जागांवर आतंकी अड्डे आहेत जिथे आतंकवादी पिल्ल्यांना, जिहादी लोकांना ट्रेनिंग दिले जाते. अनेक हत्यारे या जागांवर राहत आहेत आणि अजून यावर हल्ला झालेला नाही. त्यामुळे एकंदरीत हा मेसेज देण्याचा प्रयत्न होतोय का की या जागांवर सुद्धा भारतीय सेना हल्ला करणार आहे. आणि पाकिस्तानी सेनेला तर हा मेसेज नाही आहे. कारण मित्रांनो, साधा विचार आहे, एकतर तुम्ही 9-10 जागांवर हल्ला केला, या 10 जागांची नावं किंवा 9 जागांची नावं फक्त लिहिता आली असती, पण भारतीय सेनेने इतर जागांची नावं लिहून मला वाटते की हा मेसेज देण्याचा प्रयत्न केला आहे की येत्या दिवसांमध्ये या जागांवर सुद्धा फेज 2 ऑपरेशन सिंदूरचा राबवण्यात येईल. आता तो कधी राबवला जाईल किंवा कोणत्या प्रकारे केला जाईल याची माहिती कोणालाही नाही आहे. आणि मी तर म्हणतोय की नरेंद्र मोदी आणि त्यांच्या टीमची पूर्णतः आपल्याला प्रशंसा केली पाहिजे की ऑपरेशन सिंदूरची कानोखार खबर कोणत्याही व्यक्तीला नव्हती. फक्त सिलेक्टिव्ह लोक सोडली, त्या लोकांशिवाय इतर खालच्या कोणत्याही व्यक्तीला या मिशनची, या ऑपरेशनची माहिती नव्हती. आणि याविषयी आपल्याला पंतप्रधानांची आणि त्यांच्या संपूर्ण सिक्युरिटी बोर्डाची आपल्याला प्रशंसा केली पाहिजे की किती बारीकपणे या ऑपरेशनचं नियोजन करण्यात आलेलं होतं. आणि आतासुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा
मीडियामध्ये बोलण्यासाठी आले तेव्हा लोकांना वाटलं की ते ऑपरेशनविषयी बोलतील आणि काय कारवाई झाली याविषयी ब्रीफिंग देतील, पण त्यांनी बोललं काय तर स्पेस ऑपरेशन्स आणि जे आपलं स्पेसमध्ये काही कामं होत आहेत तर त्याविषयी भाषण नरेंद्र मोदींनी दिलं आणि सेनेच्या कारवाईविषयी एक शब्दसुद्धा अजूनही नरेंद्र मोदींनी बोललेला नाही आहे. ऑफिशियली आर्मीकडून सगळं बोललं गेलेलं आहे, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑफिसकडून म्हणजे PMOकडून आणि स्वतः नरेंद्र मोदींनी अजून यावर कोणताही शब्द उच्चार केलेला नाही आहे. त्यामुळे सुद्धा आपल्याला बोलावं लागेल की मिशन अजून अकम्प्लिश झालेलं नाही आहे. अजून याचा फेज 2 किंवा फेज 3 किंवा अजून फेसेस असतील. आणि विसरू नका, इंडस वॉटर ट्रीटी अजूनही सस्पेंड केलेली आहे. येत्या 3-4 वर्षांमध्ये जेव्हा हार्ड इन्फ्रास्ट्रक्चर या नद्यांवर बांधला जाईल आणि संपूर्णपणे पाणी हे पाकिस्तानमध्ये वाहण्यापासून रोखलं जाईल, तेव्हा विचार करा की केवळ 100 लोक या मिसाईल्समुळे मारले गेलेत, पण लाखो लोक या पाणी रोखल्यामुळे मारले जाऊ शकतात आणि पाकिस्तानी सेना, पाकिस्तानी सरकार काहीही करू शकत नाही. हीच तर सगळ्यात मोठी आनंदाची बाब आहे. आणि सगळ्यांना पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो. भारतीय सेनेची, भारतीय सरकारची आणि स्वतः नरेंद्र मोदींची जेवढी प्रशंसा करावी तेवढी कमीच आहे. आणि त्यांना जेवढं क्रेडिट दिलं पाहिजे त्यापेक्षा जास्त क्रेडिट आपल्याला भारतीय जनता म्हणून त्यांना दिलं पाहिजे. जेव्हा एखाद्या कामावर आपण नरेंद्र मोदींची टीका करतो तेव्हा केलेल्या कामाविषयी त्यांची प्रशंसासुद्धा करणं गरजेचं आहे आणि ही मी माझी जबाबदारी मानतो. याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंटमध्ये अवश्य लिहून कळवू शकता. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.